काही दिवसांपूर्वी मी मॅजेस्टिकच्या दुकानात गेले होते. तिकडे मला एक खूप मस्त पुस्तक मिळालं, अध्यात्म, विज्ञान आणि परंपरा. तर त्याच्या पहिलीच ओळ लिहिलेली आहे, माझा उपयोग करून स्वतःचे कल्याण करून घे. अध्यात्म, विज्ञान आणि परंपरा. आता मला बघितल्यावर पहिला प्रश्न पडला की माझा उपयोग करून घे म्हणजे कोणाचा? लेखकाचा, स्वामींचा, अध्यात्माचा, विज्ञानाचा. म्हटलं आता हे पुस्तक वाचायलाच पाहिजे. तुम्हाला पण असा प्रश्न पडला का? आपण एक काम करूया, आपण हे दोघं मिळूनच पुस्तक वाचूया. तुम्हाला मी पुस्तकाचं पहिलं पान दाखवते. इथे लिहिलं आहे अध्यात्म, विज्ञान आणि परंपरा. स्वामींचा फोटो आहे आणि खाली लेखकाचं खाली नाव आहे. लेखक ज्योतिषी श्री भाऊसाहेब कटके. माझ्या मते इथे त्यांचा फोटो पण आहे आणि त्यांच्यावरची थोडीशी माहिती पण इथे दिलेली आहे. तर आपण आता हे पुस्तक वाचायला सुरुवात करूया, म्हणजे आपल्याला, मला आणि तुम्हाला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं मिळतील. नमस्कार, मी सौ मृणाल मनोज गोखले. शिवाय चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. तुम्हालाही पुस्तक वाचायची आवड असेल आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि अशीच छान छान पुस्तकं आणि पोथ्या मी ह्याच्यावर वाचते, त्याचा आनंद घेता येईल. चला सुरू करूया. मी आज हे पुस्तक अगदी पहिल्या ओळीपासून वाचणार आहे, संपूर्ण. लेखकाचं मनोगत, लेखकाला काय म्हणायचं, सगळं. आता इथे पहिलं सुरुवात आहे, माझा उपयोग करून स्वतःचे कल्याण करून घे. अध्यात्म, विज्ञान आणि परंपरा. श्री स्वामी समर्थ. पितृदोष, कुलदेवी कोप, कालसर्पदोष, मंगळदोष. खाली स्वामींचं भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे म्हणणं लिहिलेलं आहे. लेखक आहेत ज्योतिषी श्री भाऊसाहेब कटके. आजचे युग म्हणजे विज्ञानाचे युग असल्यामुळे अध्यात्मविषय लोकांना अंधश्रद्धेचा वाटतो. बरोबर आहे. म्हणून अध्यात्मावर विश्वास बसण्यासाठी अध्यात्म, विज्ञान आणि परंपरा यांचा समन्वय साधून विज्ञानाच्या भाषेत अध्यात्म समजावून सांगून भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रेमळ आशीर्वादाने खचलेल्या लोकांचे मनोबल वाढवण्याचा केलेला हा एक प्रयत्न, असं इथे लिहिलेलं आहे. श्री स्वामी समर्थ महाराज, माझे भोग मला भोगून संपवायचे आहेत. त्यासाठी आपण मला दुःख सहन करण्यास बळ देऊन माझी आध्यात्मिक प्रगती घडवून माझ्या मागची पीडा संपविण्यास मदत करावी, अशी मी प्रार्थना करीत आहे. अर्थात अशी प्रार्थना आपण सगळ्यांनी रोजच केली तर आपल्यासाठी अतिशय उत्तमच आहे. या पुस्तकातील सर्व लिखाण केवळ समुपदेशनाच्या दृष्टिकोनातूनच संकलित केलेले आहे. याचं मूल्य आहे 80 रुपये पुस्तकाचं. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशू सकलमती प्रकाशू, म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांना मनापासून श्रीगुरू मानल्यास, स्वतःला त्यांच्या हवाली केल्यास श्री स्वामी महाराज आपला शिष्य म्हणून स्वीकार करतात. त्याचबरोबर आपला योगक्षेमही चालवतात. श्री महाराजांशी आपण हार्टली रिलेटेड असावे, मगच श्री स्वामी महाराज आपला शिष्य म्हणून स्वीकार करतात. श्री स्वामी महाराजांनी एकदा आपला शिष्य म्हणून स्वीकार केला की कोणत्याही ग्रहांना, कोणत्याही पिढेला, कोणत्याही दोषाला जातकास त्रास द्यायचा असेल तर श्री स्वामी महाराज आपले श्रीगुरू असल्यामुळे श्री महाराजांच्या परवानगीशिवाय कोणताही ग्रह किंवा पिढा जातकास त्रास देऊ शकत नाही. पण श्री स्वामी महाराज आपले श्रीगुरू असले तरी शनी, मंगळ, राहू, केतू यांसारख्या ग्रहांना माझ्या शिष्यास त्रास देऊ नको, असे श्री स्वामी महाराज कधीही म्हणत नाहीत. उलट थोडा अधिकच त्रास द्या, सहन करण्याचे बळ मी देईन, असेच म्हणतील. कारण श्री महाराजांना आपल्या शिष्याला लवकरात लवकर त्याच्या मागची पीडा भोगून संपवून शिष्याला स्वच्छ करायचे असते. ह्यालाच आपण श्री स्वामी महाराज आपली परीक्षा घेत आहेत, असेही म्हणू शकतो. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या काळात इंग्रजांचे राज्य होते. त्यावेळी कोडॅक नावाच्या अमेरिकन कंपनीने श्री स्वामी महाराजांच्या परवानगीशिवाय फोटो काढण्याचे खूप अयशस्वी प्रयत्न केले. शेवटी त्यांची दया येऊन श्री स्वामी महाराजांनी त्यांना परवानगी दिल्यानंतर काढलेला हा सर्वात पहिला फोटो आहे. तो फोटो मी दाखवते. वाचक मित्र हो, हे पुस्तक
अध्यात्म, विज्ञान आणि परंपरेचा मेळ घालून अभ्यास एकत्रित करून आपणास अध्यात्म विषय समजण्यास सोपे जावे या हेतूने माझ्या आईच्या स्मरणार्थ आपल्या हाती सुपूर्द करत आहे. हे पुस्तक वाचून आपली आध्यात्मिक, भौतिक तसेच सामाजिक प्रगती होऊन आपल्या सर्व पितरांना सद्गती प्राप्त हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आता आपण लेखकांचं मनोगत वाचूया. नमस्कार माझ्या वाचक मित्रांनो. आज श्री स्वामी समर्थ महाराजांना विनंती करून हे पुस्तक लिहिण्यास प्रारंभ केला. हे पुस्तक पूर्णत्वास येण्यास बुद्धी आणि आशीर्वाद मिळावा अशी श्री महाराजांना मी प्रार्थना केली. श्री महाराजांच्या मंगलदायी आशीर्वादाने माझ्या विश्वासाप्रमाणे हे पुस्तक लिहून पूर्ण झाले. ही देखील श्री महाराजांचीच श्रीकृपा आहे. इथे माझे मनोगत व्यक्त करण्याचा हेतू केवळ वाचकांचे मनोधैर्य वाढवण्याचे असून ज्या पद्धतीने श्री स्वामी महाराजांनी माझ्यावर असीम कृपादृष्टी केली तशीच श्री कृपादृष्टी होऊन आपणास योग्य मार्गदर्शन व्हावे ही श्री स्वामी महाराजांच्या चरणी विनम्र प्रार्थना. सर्वप्रथम आपली परवानगी घेऊन मी माझे मनोगत व्यक्त करतो. मी अत्यंत गरीब घराण्यात जन्माला आलो असून अतिशय धक्के खाऊन, धोके सोसून, सगळ्या वाईटच गोष्टींचाच अनुभव घेऊन खूप अभ्यास केला. अभ्यास मात्र मी स्वार्थासाठी केला, कारण माझ्या पाठीमागची पीडा मला दूर करायची होती, पण त्यातून ज्ञान प्राप्त झाले. ही परम भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची माझ्यावर झालेली कृपाच होय. मी 1993 साली हे शास्त्र शिकण्याचा निर्णय घेतला आणि अभ्यास सुरू केला. प्रत्येक व्यक्तीची कुंडली पाहून त्यांच्या आयुष्यात ज्या काही बऱ्या वाईट घटना घडल्या त्याचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक घटनेचा अभ्यास केला. ज्यांच्याकडे कुंडलीच नाही, म्हणजे जन्मतारीख, वेळ माहीत नसेल, अशा लोकांच्या हातांच्या रेषांचा अभ्यास सुरू केला. खुनी, गुन्हेगार, चोर अशा माणसांच्या हातांच्या रेषा, जन्मतारीख वगैरेंचा अभ्यास केला. त्यांच्या घराण्यांच्या दोषांचा अभ्यास केला. लोक मला वेडा म्हणू लागले, कारण मी कुणाच्याही घरी जाऊन विनाकारण त्यांच्या कुंडल्या आणि घराण्यांचे दोष तसेच हाताच्या रेषा तपासत असे. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझ्याकडून हेच घडवून घ्यायचे असेल, म्हणून सर्व गोष्टींचे ज्ञान श्री स्वामी समर्थ महाराजांनी मला प्रदान केले असेल. माझा उद्योगधंदासुद्धा श्री स्वामी समर्थ महाराज व्यवस्थित सांभाळत. मी निमित्त मात्र अर्धा दिवस काम करतो. मी कसला करतो? श्री स्वामी महाराज माझ्याकडून आणि माझ्या माणसांकडून करवून घेतात. पूर्वी माझा व्यवसाय व्यवस्थित चालत नव्हता. राहायला घरही नव्हते. व्यवसायात सतत नुकसानच व्हायचे. आजोबांपासून आमचे घराणे सावकारांच्या कर्जात डुबले गेले होते. खूप ज्योतिषी झाले, देवधर्म झाली, तीर्थस्थाने, गंगास्नान झाले, पण काहीच फरक पडला नव्हता. कर्ज मात्र दिवसेंदिवस वाढतच चालले होते. म्हणून मी माझ्या स्वार्थासाठी ज्योतिष शिकून घेतले. पण श्री स्वामी महाराजांचे आधीच माझ्या आयुष्यातील असे नियोजन असल्यामुळे माझ्या ज्ञानाचा लोकांसाठी उपयोग होऊ लागला. कदाचित श्री स्वामी महाराजांचे माझ्या आयुष्यातील नियोजन खालीलप्रमाणे असेल. मे 1980 साली मी अवघा 8 वर्षांचा असताना चांदापुरी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथे उंच डोंगरावर माझ्या चुलत आत्याच्या लग्नासाठी गेलो असता संध्याकाळी, म्हणजे गोरज मुहूर्तावर, गोरज मुहूर्त शुभ असतो म्हणून हा शब्द वापरत आहे, पूर्वीकडे आकाशात फार मोठी एक वयस्क माणसांची तेजपुंज आकृती दिसली. तेव्हा मी आईला विचारले, आई, मला एक मोठा म्हातारा माणूस आकाशात दिसला. तेव्हा माझी आई मला म्हणाली, बाळा, तुला देवाने दर्शन दिले. त्यानंतर माझी आई विहिरीत पाण्यात बुडून मरण पावली. तसे माझ्या कुंडलीतच आहे हे मी अभ्यास केल्यानंतर कळले. माझ्या कुंडलीत 12व्या स्थानात मकर राशी आहे आणि त्याचा स्वामी म्हणजे शनी महाराज चतुर्थ स्थानात विराजमान आहे. म्हणजे मातृसौख्य लाभणार नाही, आई वडिलांचे प्रेम किंवा घरच्या माणसांचे प्रेम मिळणार नाही हे नक्कीच होते. माझ्या लहान भावाच्या सुद्धा कुंडलीत मृत्यूस्थानाचा म्हणजे 8व्या स्थानाचा मालक चतुर्थ स्थानात म्हणजे मातृस्थानात असल्यामुळे आम्ही भावंडे आईविना पोरके झालो. असो, ही परिस्थिती सांगताना अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. माफ करा, हे तुम्हाला सांगण्याचा हेतू नव्हता, पण एका बाजूला आईचे प्रेम आणि दुसऱ्या बाजूला श्री स्वामी महाराजांचे आदेश असल्यामुळे अश्रू बाजूला ठेवून श्री महाराजांचे काम पुढे नेण्याचे प्रयत्न करीत आहे. आई वारल्यानंतर बऱ्याच अडचणी सुरू झाल्या. घराण्याला उतरती कळा लागली. भीक मागायची पाळी आली. वर सांगितल्याप्रमाणे सर्व ज्योतिषी झाले, सगळे गुरु झाले, कशाचाच काही फरक पडत नव्हता. कसा पडेल? माझ्या आईला सद्गती मिळाली नव्हती. ती तिथे त्रास सहन करीत होती.
त्यातच मी 1980 ते 1981च्या दरम्यान आईचे 5 रुपये चोरले होते आणि घेतले नाहीत असे तिला सांगितले होते. तेव्हा माझ्या आईने मला तिची शपथ घ्यायला सांगितली. तेव्हा मी घेतलेली खोटी शपथ अशी, आई मी तुझी शपथ घेऊन सांगतो की मी 5 रुपये घेतले नाहीत. मित्र हो, माफ करा. हे माझ्या आयुष्यातील सत्य घटनांचे विधान कबूल करताना डोळ्यात अश्रू आणि मनाची कशी अवस्था झाली असेल याचा अंदाज न केलेलाच बरा. पण स्वामी महाराजांनी परत मूळ विषयावर लिखाण करण्यास मदत केली. मी खूप खालच्या वरच्या दर्जाच्या लोकांच्या कुंडलींचा, त्यांच्या हातांच्या रेषांचा, त्यांच्या वास्तूंचा खूप अभ्यास केला. शिवाय 5 वेगवेगळ्या गुरूंकडून शिक्षण प्राप्त करून पंचांगशास्त्र शिकलो. वाचक मित्र हो, मी प्रामाणिकपणे आपणास सांगतो, माझा पंचांग शिकवणाऱ्यावर विश्वास नव्हता असे नाही, पण अजून काहीतरी वेगळे शिकावे या हेतूने चक्क 5 गुरुजींकडून शिक्षण प्राप्त करून घेतले आणि श्री महाराजांच्या चरणांवर अर्पण केले. मी त्या 5 गुरुजींचे नावे न देता त्यांना मनपूर्वक साष्टांग नमस्कार करून माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मी त्यांची जाहीर माफी मागतो. मी 1993 पर्यंत अत्यंत नास्तिक होतो. कुठल्याच देवावर विश्वास ठेवत नव्हतो. मला नास्तिकाचे आस्तिक बनवण्यास मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा यांचा फार मोठा वाटा आहे. तो असा: 1987 साली अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर अकलूज मार्केट यार्डामध्ये शासकीय मुलांचे वसतिगृह आहे. मी त्या वसतिगृहात शालेय शिक्षणासाठी राहत असे. तेव्हा गांधी चौक अकलूज येथे श्री नायर हे मनशक्ती प्रयोग केंद्र चालवत असत. त्याच वेळेस मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा येथील सर्वेसर्वा परमपूज्य स्वामी विज्ञानानंद केंद्रात आले होते. त्यांनी आम्हा वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांना विशेष ज्ञान मार्गदर्शनासाठी बोलवून घेतले होते. ते आम्हास मार्गदर्शन करीत असताना त्यांचे माझ्याकडे वैयक्तिक लक्ष गेले आणि माझे तिथे लक्ष नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मला आठवून विचारले, तुला हे सगळे कळत नाही का? मी काहीच बोललो नाही. परत विचारले, तुला हे आवडत नाही का? मी काहीच बोललो नाही. तेव्हा त्यांनी काढलेले उद्गार खालीलप्रमाणे: तूच 5 वर्षानंतर माझ्याकडे येशील तेव्हा तुला मनशक्तीची गरज असेल. त्यानंतर माझे लग्न झाले. त्यानंतर बऱ्याच कठोर आणि पीडादायक अडचणींना तोंड द्यावे लागले. पण त्या अडचणीतून मी वाममार्गाला न जाता आध्यात्मिक मार्गात असल्यामुळे माझ्याच बाबतीत असे का घडते याचा अभ्यास करू लागलो. कारण माझ्या कुंडलीत नेपच्यून कर्मस्थानात असल्यामुळे मला एक अंतस्फूर्ती आहे. समोर व्यक्ती आला की स्वामी महाराज मला त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगण्यास मदत करतात. ज्यांच्या कुंडलीत शुभस्थानात गुरु अधिक नेपच्यून एकत्र आले की मनाची अधिक देवाची शक्ती एकत्र येते. एकूण माझ्या कुंडलीत एका बाजूला राजयोग आणि दुसऱ्या बाजूला संन्यासयोग असल्यामुळे अशा बऱ्याच चांगल्या वाईट घटना घडल्या. माफ करा, मूळ विषय सोडून वेगळे वळण घेतले. तर लग्न झाल्यावर अगदी देशोधडीला लागल्यावर अकलूज एसटी स्टँडवर पाणीव गावाचे एक रिक्षावाले श्री अशोक बाबर भेटले. मी काहीही न बोलता त्यांच्या रिक्षात बसलो असता त्यांनी मला मनशक्ती प्रयोग केंद्र माहीत आहे का असे विचारले. पटकन माझ्या लक्षात तर आलेच नाही. शिवाय मी फारसे लक्षही दिले नाही. तरीही त्या व्यक्तीने मनशक्ती प्रयोग केंद्राबद्दल अधिकाधिक सांगण्यास सुरुवात केली. मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा येथे संपूर्ण अध्यात्म पूर्णपणे विज्ञानाद्वारे समजावून सांगितले जात असून आमचे केंद्र गांधी चौकात आहे असे त्यांनी सांगितले. तेव्हा मला गोणपाट गुंडाळलेले स्वामीजी आठवले. त्या स्वामीजींनी सर्व गोष्टींचा त्याग केला असल्यामुळे ते फक्त लज्जा रक्षणासाठी गोणपाट गुंडाळत असत. त्यावेळेस सुधीर बुधीर झालेला असल्यामुळे मला स्वामीजींची खरी गरज होती. मला पटकन त्यांचे शब्द आठवले, तू 5 वर्षानंतर माझ्याकडे येशील. मग कोणताही विचार न करता मी त्यांना म्हटले, मला त्यांच्याकडे जायचे आहे आणि ते सुद्धा आत्ताच्या आत्ता. तेव्हा मला त्यांनी सांगितले की स्वामीजींनी 1993 साली प्रकाश समाधी घेतली. ऐकून फार वाईट वाटले, पण प्रामाणिकपणे सांगतो त्यावेळच्या मानसिकतेमध्ये स्वामीजी नाहीत ह्याचे दुःख होण्यापेक्षा मला त्यांना भेटता येणारच नाही याचे दुःख फार झाले. निर्णय पक्का होता. दुसऱ्याच दिवशी मनशक्ती प्रयोग केंद्रातील एक साधक मधुकर माने यांच्या मदतीने विशेष मार्गदर्शनाने मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा येथे पोहोचलो. मागचा पुढचा कोणताही विचार न करता सरळ ज्ञान घेण्यास सुरुवात केली. त्याच दिवशी म्हणजे फेब्रुवारी 1994, दिवस आठवत नाही, संध्याकाळी पुन्हा गोरज मुहूर्तावर थोडासा अंधार पडलेला होता. बाहेर गेटवर श्रमानंद घेत असताना श्री स्वामी समर्थ महाराजांनी मला साक्षात दर्शन दिले आणि मला विचारले, कृष्णाचा जन्म कोठे झाला? मला काहीच सुचत नव्हते. घाबरून म्हटले, अयोध्येला. ते हसले आणि पाठीवर हात ठेवून जा म्हणाले. मला त्यावेळेस हात जोडून नमस्कार करण्याची सुद्धा हिंमत नव्हे, बुद्धीसुद्धा झाली नाही.
आता मला जा या शब्दाचा आजही अर्थ कळत नाही. मी कृष्णाचा जन्म अयोध्येत झाला असे सांगितले तरीही माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणले जा. याचा अर्थ मी अंदाजाने असा लावत आहे की त्यावेळेस तुला फार कमी ज्ञान आहे. जा, ज्ञान प्राप्त कर, अभ्यास कर, असेच असावे असे माझे ठाम मत आहे. कारण माझ्या कुंडलीत कर्मस्थानी नेपच्यून, गुरु आणि रविग्रह एकत्र असल्यामुळे मी ज्योतिषशास्त्राचे श्री स्वामी महाराजांच्या कृपेने ज्ञान प्राप्त करू शकलो. नंतर मुंबईला आलो आणि मुंबईमधून परमपूज्य अण्णासाहेब मोरे श्री स्वामी समर्थ गुरुकुल पीठाचे मुख्य स्वतः श्री स्वामी समर्थ महाराजांचे आविष्कार असणारे परमपूज्य गुरुमाऊली श्री गुरूंच्या रूपाने लाभले. ज्ञानाचा वर्षाव झाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक सेवा सुरू केल्या. श्री कुलदेवी, कुलाचार, पितृदोष, परंपरागत घराण्यात चालत आलेले दैविक रीतिरिवाज सगळ्या गोष्टी काटेकोरपणे पाळून घराण्याचे दोष काढले आणि परमपूज्य मोरेदादांच्या आदेशाप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानून त्यांचेच कार्य आज मी ज्योतिषाच्या रूपाने पुढे नेत आहे. मी कुंडलीवर अवलंबून न राहता केवळ कुंडलीचा आधार घेऊन अडचणीत असलेल्या व्यक्तींना केवळ मानसिक आधार देण्याचे कार्य करीत आहे. परंतु बरेच लोक आजही अंधश्रद्धेत भरकटून गेले आहेत. त्यांच्या भूताखेतांवर, वेगवेगळ्या देवांवर आणि बुवाबाबांवर मोठ्या प्रमाणात विश्वास आहे आणि ते त्यांच्या डोक्यातून काढणे सध्या तरी शक्य नाही. अशा पद्धतींचा प्रोग्रामिंग त्यांच्या डोक्यामध्ये फिट बसलेला आहे आणि म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये जे जे प्रोग्राम आहेत त्याचं प्रोग्रामिंगचा आधार देऊन त्यांना प्रार्थना दिल्या जातात. ती व्यक्ती अशा प्रकारच्या प्रार्थना म्हणायला लागल्यानंतर त्यांची मानसिकता योग्य प्रकारे सेटल होऊन जाऊन त्याला असं वाटायला लागतं की देवांची आणि पितरांची प्रार्थना केल्यामुळे त्यांचा आता आम्हास आशीर्वाद मिळू लागला आहे. खरं तर प्रार्थना म्हणायच्या आधी त्यांच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचारांमुळे काही निगेटिव्ह केमिकल्स तयार झालेली असतात. ते प्रार्थनेमुळे पॉझिटिव्ह केमिकल्स तयार होतात. हा फक्त आणि फक्त एक सायकोलॉजिकली इफेक्ट आहे. खरं म्हटलं तर ह्या जगात प्रत्यक्षात देवही नाही, भूतही नाही. मग प्रश्न असा आहे की एखाद्यास परमेश्वर दिसतोच कसा? तर एखाद्या व्यक्ती एखाद्या देवतेचे एकसारखे स्मरण करत असल्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये त्या प्रकारची काही केमिकल्स तयार होऊन फक्त त्याच व्यक्तीला त्या देवतेचे दर्शन होते. एखादे अपयशी, दुर्बल, धनहीन, मानसिकरित्या खचलेल्या लोकांना आपला समाज जवळ घेत नाही किंवा त्यांची समस्या सोडवत नाही. अशी माणसे दैविक कल्पनेचा आधार घेऊन स्वतःचा माइंडसेट करीत असतील तर त्यात वाईट काय आहे? त्यास अडवण्याचा आपणास काय अधिकार आहे? आपण त्यास देव नाही, पूजापाठ, प्रार्थना करू नको असे म्हटल्यास तो आधार तरी कोणाचा घेईल? त्यास कोणाचाच आधार न मिळाल्यामुळे तो क्रूर, गुन्हेगार बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि एखाद्या व्यक्ती जर मला समाज, नातेवाईक मदत करत नाहीत आणि या जगात दैविक शक्तीची मदत मिळत नाही असे समजून मानसिक लेवल खचल्यामुळे त्याने आत्महत्या केली किंवा गुन्हेगार बनला तर त्यास जबाबदार कोण? म्हणून आपण सुज्ञ लोकांची एक जबाबदारी आहे की जशी त्या व्यक्तीची कल्पनाशक्ती असेल त्याच कल्पकतेचा विचार करून त्यास मार्गदर्शन करावे. काही लोकांच्या मते या जगात देव नाही, देव एक संकल्पना आहे. मी सुद्धा याच मताशी संपूर्ण सहमत आहे. पण मग सत्य काय आहे? अभ्यासांती माझ्या असे लक्षात आले की ऋषीमुनींच्या आणि वैज्ञानिकांच्या मताप्रमाणे या ब्रह्मांडाची उत्पत्ती व नाश बऱ्याच वेळा झाला आहे. तर मग या ब्रह्मांडाची रचना आणि तोडफोड कोणती शक्ती करीत असेल? तर निर्माण करणे आणि काळ टिकवून ठेवणे, नंतर नाश करणे म्हणजेच उत्पत्ती, स्थिती, लय या शक्ती आहेत हे आपल्याला मान्य करावे लागेल. याच 3 शक्तींना हिंदू धर्माप्रमाणे ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे म्हणतात. या 3च शक्तींचे संपूर्ण विश्वावर नियंत्रण असते हे आपण नाकारू शकत नाही. मग या 3 शक्तींचे नियंत्रण पृथ्वीवरही असणारच, तसेच प्रत्येक धर्मावरही असणारच. मग धर्मासाठी भांडायचं काय कारण? म्हणून सर्व धर्मांनी एक धर्म मानला पाहिजे, तो म्हणजे मानवता. आता इथे लेखकाचं मनोगत संपलेलं आहे आणि आपण आता पुस्तकाला सुरुवात करणार आहोत. पुस्तकातला पहिला भाग आहे मूळ शक्ती उगम. आजचे युग विज्ञानाचे आणि कम्प्युटरचे युग असल्यामुळे आजच्या लोकांना विज्ञानाचीच भाषा समजते. त्यामुळे मूलभूत ज्ञान जर विज्ञानाच्या भाषेत मिळाले तर अध्यात्म किंवा ज्योतिषशास्त्र समजण्यास किंवा त्यावर विश्वास बसण्यास सोपे जाईल. म्हणून अध्यात्म विषय विज्ञानाच्या भाषेत समजावून सांगण्याचा केलेला हा एक प्रयत्न आहे. ह्या संपूर्ण विश्वामध्ये अनेक छोटे मोठे ग्रह आणि तारे आहेत हे आपणा सर्वांनाच ज्ञात आहे. हे सर्व ग्रह किंवा तारे एकमेकांच्या ग्रॅव्हिटेशनमुळे एकमेकांभोवती फिरतात हे सुद्धा आपणास माहीत आहे.
आता मुद्दा असा आहे की या सर्व ग्रहांमध्ये ग्रॅव्हिटेशन निर्माण कोण करतं, त्यांची देखभाल कोण करतं आणि तोडमोड कोण करतं. तर संपूर्ण विश्वामध्ये 3 प्रकारच्या मुख्य शक्ती आहेत. त्या म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय. म्हणजेच निर्माण करणे, टिकवून ठेवणे आणि नष्ट करणे. वरील 3 मुख्य शक्तींना 3 उपशक्ती आहेत. ज्ञान, अर्थ आणि शक्ती. उत्पत्ती म्हणजेच निर्माण करण्यास उपशक्ती आहेत ज्ञान. स्थिती म्हणजेच टिकवून ठेवण्यास उपशक्ती आहे अर्थ. लय म्हणजेच नष्ट करण्यास उपशक्ती आहे शक्ती. म्हणजेच निर्माण करण्यासाठी ज्ञानाची गरज असते, टिकवून ठेवण्यासाठी काहीतरी अर्थ असावा लागतो, नष्ट करण्यासाठी ताकद, शक्तीची आवश्यकता असते. आता इथे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही, कोणताही धर्म नाही, जातपात नाही. जे काही आहे ते 3 मुख्य शक्ती आणि त्यांच्या 3 उपशक्ती. या 3च गोष्टींवर विश्व चालते. हे कोणासही पटेल. आता आपण किंवा मी हिंदू धर्मात जन्म घेतल्यामुळे आपण हिंदू धर्माप्रमाणे अभ्यास करू. 1. उत्पत्ती म्हणजे निर्माण करणे हे ब्रह्मदेवाचे काम असून त्यांची उपशक्ती म्हणजेच ज्ञान देणारी माता सरस्वती. हेही आपल्या ऋषीमुनींनी किंवा शास्त्रकारांनी सांगून ठेवले आहे, हे आपणास ज्ञात आहे. 2. स्थिती म्हणजे टिकवून ठेवणे किंवा सांभाळणे किंवा रक्षण करणे. हे नारायण म्हणजेच भगवान विष्णू यांचे काम असून हे सर्व टिकवून ठेवण्याला काहीतरी अर्थ असावा लागतो, म्हणून भगवान श्री विष्णूंबरोबर अर्थ म्हणजेच लक्ष्मी माता ही उपशक्ती असते. लय म्हणजे संपवणे आणि नष्ट करणे. हे देवांचे देव महादेव यांचे काम आहे आणि हे काम करण्यासाठी शक्तीची आवश्यकता आहे, म्हणून शक्ती म्हणजेच पार्वती माता ही त्यांची उपशक्ती आहे. हेही ऋषीमुनींनी आपणास सांगून ठेवलेलेच आहे. म्हणजेच ब्रह्मदेव अधिक सरस्वती म्हणजेच निर्माण किंवा जन्म देणे, विष्णू अधिक लक्ष्मी म्हणजेच टिकवणे किंवा जगवणे किंवा जिवंत ठेवणे, महेश अधिक पार्वती म्हणजेच नष्ट करणे किंवा मृत्यू देणे. इतर धर्मात सुद्धा उत्पत्ती, स्थिती आणि लय आणि त्यांची उपशक्ती ज्ञान, अर्थ आणि शक्ती यांचाच उल्लेख केलेला आढळतो. फरक एवढाच की ज्यांच्या त्यांच्या धर्माप्रमाणे त्यांच्या त्यांच्या देवी देवतांची नावे दिलेली आढळतात, परंतु सर्वच्या सर्व धर्मांमध्ये बेस एकच आहे हे समजून घ्यावे. सुरुवातीला या विश्वामध्ये एक मोठा गोळा अतिवेगाने फिरू लागला. फिरता फिरता त्याचे असंख्य तुकडे निर्माण झाले. त्या तुकड्यांमध्ये सुद्धा कमी जास्त प्रमाणात ग्रॅव्हिटेशन असल्यामुळे तेही कमी जास्त स्पीडने एकमेकांभोवती काही अंतराने फिरू लागले. हे आपण भूगोल विषयात शिकलेलोच आहोत. हे आपणास ज्ञातच आहे, पण मुद्दा असा आहे की हा मोठा गोळा फुटण्याचे कारण काय? तर ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाली आणि त्यांनी त्यांची निर्मिती केली असा उल्लेख प्राचीन ग्रंथातून आढळतो. म्हणजेच निर्माण हेतू ब्रह्मदेवाने त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्यास ग्रह तसेच नक्षत्र, तारे अशी नावे दिली असावीत हे पटते, म्हणून यावर विश्वास ठेवण्यास हरकत नाही. पण आपला प्रश्न असा आहे की सर्व नेमके घडले कसे? तर शक्तीमुळे घडले असेल, म्हणजे शक्तीचा उपयोग करून एक मोठा गोळा नष्ट करण्याचे काम केले, कारण काहीतरी बनवण्यासाठी काहीतरी नष्ट करावे लागते हे आपणास माहीत आहे. मग हे काम लय अधिक शक्ती म्हणजेच शिव अधिक पार्वतीने केले. ते कसे असेल तर इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, ॲटम, मॉलिक्यूल तसेच वैश्वानर आणि पंचमहाभूतांच्या सहाय्याने केले असेल. मग ब्रह्मदेवाने ज्ञानाच्या सहाय्याने म्हणजेच सरस्वतीच्या सहाय्याने या सर्व तुकड्यांना फिक्स करून वेगवेगळ्या ग्रहांच्या, नक्षत्रांच्या रूपाने नावे दिली. मग विष्णूने ह्याला काहीतरी अर्थ यावा किंवा असावा या हेतूने त्या ग्रहांना, नक्षत्रांना दिशा किंवा गती दिली आणि पृथ्वीसह सर्व ग्रहांचे, सर्व नक्षत्रांचे, सर्व ताऱ्यांचे रक्षण करण्याचे ठरविले. पुढे ब्रह्मदेवाने गरजेनुसार पंचमहाभूतांच्या सहाय्याने वेगवेगळे शरीरधारी जीव निर्माण केले. ते असे: पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, जल, वायू, आकाश आणि प्रकाश किंवा तेज यांचा उपयोग खालीलप्रमाणे केला. 1. पृथ्वी बरोबर आकार, जडत्व, शरीर आणि शरीरपेशी. 2. जल बरोबर जलयुक्त, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि रक्त. वायू बरोबर ऑक्सिजन, हवा, वैश्वानर, ॲटम, मॉलिक्यूल. आकाश बरोबर स्वतः म्हणजेच ज्ञान म्हणजेच आत्मा किंवा अनंत, आणि प्रकाश म्हणजेच एनर्जी, उष्णता, ऊर्जा, चैतन्य.
वरील सर्व गोष्टी एकत्रित करून देह किंवा शरीर निर्माण करून विष्णूला आणि लक्ष्मीला त्या देहाचे काही काळापुरते संगोपन किंवा रक्षणाचे दायित्व सोपवले. पुन्हा काही काळानंतर शिव आणि शक्तीने ह्या देहास नष्ट केले, म्हणजेच त्या देहातून वरील पंचमहाभूतांच्या सर्व गोष्टी काढून घेतल्या आणि काही काळापुरते स्वतः जवळ ठेवून काही प्रमाणात स्वच्छ करून पुन्हा ब्रह्मदेवाच्या ताब्यात दिल्या. म्हणजेच आपला जीवात्मा शिवशक्तीने ब्रह्मदेवाच्या ताब्यात दिला. मग ब्रह्मदेव पुन्हा त्या जीवात्म्याला म्हणजेच पंचमहाभूतांमध्ये सर्वांशांना पुन्हा शरीर धारण करण्यास भाग पाडून काही काळापर्यंत विष्णूच्या ताब्यात संगोपनासाठी देऊन पुन्हा शिवशक्तीद्वारे नष्ट करून पुन्हा स्वतःकडे त्या जीवात्म्यास बोलवून घेतो आणि त्यांना स्वच्छ करून पुन्हा जन्म घेण्यास भाग पाडतो. यालाच आपण जन्म मरणाचे फेरे असे म्हणतो. आता ब्रह्मदेव जीवात्म्यास स्वच्छ करतो म्हणजे काय करतो? तर प्रत्येक जीवात्म्यास शरीर धारण करण्यासाठी ब्रह्मदेवाच्या नियमाप्रमाणे जन्म घेण्यासाठी पंचमहाभूतांचे अस्तित्व असावे लागते. हा जीवात्मा अस्वच्छ म्हणजेच पापी नसावा. हा जीवात्मा स्वच्छ केला जात असतानाच्या क्रियेत त्याला त्रास सहन करावा लागतो. हा त्रास सहन करणे म्हणजे सोने ज्याप्रमाणे तापवून स्वच्छ केले जाते त्याप्रमाणे जीवात्म्यास येथे 100% कष्ट सहन करावे लागते. म्हणजेच 100% एनर्जी बनवावी लागते. तिला शक्ती किंवा पुण्य म्हटले जाते. ही शक्ती किंवा पुण्य आपल्याला आयुष्यभर पुरत असते. जो जीवात्मा 100% एनर्जी बनवतो त्यास ब्रह्मदेव स्वतःच्या नियमाप्रमाणे चांगल्या घराण्यात किंवा वातावरणात जन्म देतो. पण आपण किंवा आपल्या जीवात्मा तिथे एनर्जी बनवित असताना थकतो, मग तो काही प्रमाणात एनर्जी बनवतो. समजा एखाद्या जीवात्म्याने 60%च एनर्जी बनवली आणि ब्रह्मदेवास म्हणाला की मला जन्म मिळावा, तेव्हा ब्रह्मदेव त्या जीवात्म्यास विचारतात की उरलेल्या 40% एनर्जीचे काय? तेव्हा तो जीवात्मा म्हणतो की मी जन्म घेतल्यानंतर उरलेली एनर्जी बनवेन. तेव्हा ब्रह्मदेव लगेच शनिदेवाला बोलवतात आणि सांगतात की याच्या जन्मानंतर याच्याकडून 40% एनर्जी दुःख रूपाने वसूल करून घ्यायचे काम तुझे. मग शनिदेव त्याप्रमाणे जातकाच्या कुंडलीमध्ये विराजमान होतात आणि त्या व्यक्तीस त्रास देऊन 40% एनर्जी दुःख कष्ट रूपाने वसूल करतात. एखाद्या बँकेकडून आपण कर्ज घेत असतो, पण ते आपल्याकडून फिटले जात नसल्यामुळे बँकेचा प्रतिनिधी आपल्या घरी येऊन आपल्याला त्रास देत असतो. त्याचप्रमाणे शनिदेव सुद्धा आपल्याला त्रास देत असतो. आता ज्याप्रमाणे बँकेतल्या प्रतिनिधीस आपण सन्मान देत असतो आणि अडचणी सांगतो किंवा प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची आपण सहानुभूती मिळवतो, तेव्हा तोच आपल्याला मदत करून बँकेच्या कर्जातून मुक्त कसे करायचे याबद्दल मदत करतो. त्याचप्रमाणे शनिदेवाची पूजापाठ किंवा शांती करून त्यांना प्रसन्न केल्यावर तेच आपल्याला अध्यात्माचा मार्ग दाखवून अधिकाधिक पुण्य वाढवण्यास मदत करतात. म्हणजेच आपण वरून जी काही कर्जे घेऊन आलो आहे ती फेडण्यास मदत करतात. शनिदेव 1% सुद्धा माफ करत नाहीत. उदाहरण, फ्रस्ट्रेशन येणे, आजार, व्याधी निर्माण होणे किंवा एखाद्या व्यक्तीकडून आपणास नाहक त्रास होणे, म्हणजेच 40% एनर्जी वसूल करण्याच्या नियोजनामध्ये एखाद्या व्यक्तीकडून आपणास एखादी झापड खाणे हे असते. तशी शनिदेव व्यवस्था करून एखाद्या व्यक्तीस आपल्यासमोर उभी करतात. वाद निर्माण होऊन एखादी झापडती व्यक्ती आपणास मारते. खरं तर हा त्रास आपण सहन करायचा असतो, पण हा त्रास सहन न करता त्याने एक झापड मारल्यावर आपणही त्याला एक झापड मारित असतो. म्हणजेच आपली एक झापड मारून घेण्याची तशीच बाकी राहते. मग शनिदेव पुन्हा तशी व्यवस्था निर्माण करतात. पुन्हा दुसऱ्या व्यक्तीच्या समोर उभे राहून ती व्यक्ती आपल्याला एखादी झापड मारते, पुन्हा आपण त्याला मारतो, मग पुन्हा तिसरी व्यक्ती, असं चालूच राहतं. आणि मग आपण थकतो, कंटाळतो आणि म्हणतो अजून एक झापड मला मार. म्हणजेच मग झापड मारून घेऊन आपण सहन करतो, तेव्हा शनिदेव आपला पिच्छा सोडतात. एकूण काय तर भोग भोगून झाल्याशिवाय शनिदेव आपला पिच्छा सोडत नाही. आता आपण घर बनवण्यासाठी कर्जे मंजूर करून घेतले, पण घर बनवण्यासाठी काही मटेरियलची गरज असते. म्हणजे शरीर धारण करण्यासाठी आपल्याला शरीर पेशींची आवश्यकता असते. पण आपण जीवात्मा आणि शरीर पेशींचे जीवात्मे एकमेकांचा उद्धार करून घेण्याचे वचनबद्ध होतात. तसे ते ब्रह्मदेवास सांगतात. ब्रह्मदेव मंगळ ग्रहास बोलावून शरीर पेशींवर म्हणजेच जातकाच्या शरीरावर कंट्रोल करण्याचे काम सोपवतात. आता आपणास कर्ज मंजूर झाले, मटेरियल मिळाले, आता जागा पाहिजे. म्हणजे जन्म घेण्यासाठी एखादे घराणे पाहिजे असते आणि त्यानुसार आपण एखादे घराणे निवडतो. पण आपण जे घराणे जन्म घेण्यासाठी निवडत असतो त्या घराण्यातील पितर त्या जीवात्म्यास अडवतात आणि विचारतात, आमच्या घराण्यात जन्म घेतलास तर आमच्यासाठी काय करशील? तेव्हा तो जीवात्मा त्या पितरांना त्यांना सद्गती मिळवून देण्याचे प्रयत्न करीन असे वचन देऊन ब्रह्मदेवास सांगतो. ब्रह्मदेव आपणास म्हणजे जीवात्म्यास राहू आणि केतूच्या ताब्यात देऊन ठेवतात.
राहू आणि केतू आपल्या कुंडलीत पितृदोष दाखवतात. मग आपला जन्म होतो आणि निसर्गाचा नियम सुरू होतो, तो म्हणजे 50% सुख आणि 50% दुःख. कर्ज रूपाने घेऊन आलेले 40% दुःख आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे 50% दुःख मिळून आपल्या वाट्याला 90% दुःख येते. इथे आपणास सदर दुःख मलाच का, इतरांना का नाही, समोरची व्यक्ती नालायक आहे, देवधर्माला मानत नाही, नास्तिक आहे, व्यसनी आहे, भ्रष्टाचारी आहे, तरीही मग तो सुखात आणि मी सज्जन असूनही दुःखी का, या प्रश्नाचे उत्तर मिळेल ते असे. समोरच्या व्यक्तीवरून 40% ऐवजी 10% किंवा 5%च एनर्जी बनवण्याचे काम कर्ज रूपाने घेऊन आलेला असतो. तेव्हा शनीसारखा दंडाधिकारी ग्रह त्यांना 10% किंवा 5%चा त्रास देईल. पण आपणास मात्र 40% त्रास शनिदेवाकडून दंड रूपाने भोगावाच लागेल. तसे आपण जन्माच्या आधीपासूनच वचनबद्ध होऊन आलेलो असतो. यालाच आपण प्रारब्ध असे म्हणतो. हा पहिला भाग इथे संपलेला आहे आणि आता दुसरा भाग इथे चालू होतोय, ज्योतिषशास्त्र आणि मार्गदर्शन. तो आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. तुर्तास आपण इकडेच थांबूया, कारण खूपच लांबलचक व्हिडिओ होईल. त्यामुळे आता आपण रजा घेऊया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ज्योतिषशास्त्र आणि मार्गदर्शन याचं वाचन करूया. धन्यवाद.